जय श्रीकृष्ण. नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. आजचा दिवस तुम्हाला आनंदात, सुखात, समाधानात जाऊ. तुमच्याकडनं चांगलं सत्कर्म घडो ही श्रीकृष्णचरणी प्रार्थना. आपण गीतेमधील अध्याय 5 कर्म संन्यास योग या संदर्भात विवेचन करीत आहोत. तर चला वळूयात पुढील अध्यायाकडे. येई संस्पर्शाजा भोगा दुःख यो नये येवते अत्यंतवंताः कौंतेय नरेषु रमते बुधा. भौतिक इंद्रियाच्या संयोगापासून उत्पन्न होणाऱ्या दुःखांच्या कारणामध्ये बुद्धिमान मनुष्य भाग घेत नाही. हे कौंतेया, अशा सुखांना आरंभ आणि शेवट असतो, म्हणून बुद्धिमान व्यक्ती त्यामध्ये आनंद घेत नाही. तात्पर्य: प्राकृतिक इंद्रियांच्या संयोगामुळे भौतिक इंद्रिय सुखे उत्पन्न होतात आणि शरीर हेच मुळी तात्पुरते असल्यामुळे प्राकृतिक इंद्रियही तात्पुरती असतात. क्षणभंगूर अशा कोणत्याही गोष्टीत मुक्त जीव रमत नाही. दिव्य आनंदापासून प्राप्त होणाऱ्या सुखाचे पूर्ण ज्ञान असणारा मुक्त जीव मिथ्या सुखोपयोग भोग करण्यास कसा मान्य होईल? पद्मपुराणात सांगण्यात आले आहे की रमते योगिनो अनंते सत्यानंदे चिदात्मनि इति रामपदेव नासोः परम ब्रह्म्याभिधीयते. योगीजन परम सत्यापासून अमर्याद आनंद प्राप्त करतात, म्हणून परमतत्व श्री भगवान हे राम म्हणून संबोधले जातात. श्रीमद भागवतातही सांगितले आहे की नायम देहो देहभाजम नृलोके कष्टान कामान हरते विघेग भुजेये तपोदिव्यम पुत्रकायेन सत्वं शुद्धयम यस्माद ब्रह्मसौख्यम तोनंतनम. पुत्रांनो, या मनुष्य जीवनामध्ये असताना इंद्रिय सुखासाठी कठोर परिश्रम करण्याचे कारण नाही. अशी सुखे शुकरांनाही उपलब्ध आहेत. त्यापेक्षा या जीवनामध्ये तुम्ही तपस्या केली पाहिजे, जेणेकरून तुमचे जीवन शुद्ध होईल आणि परिणामी तुम्हाला अनंत दिव्य सुखाचा उपभोग करण्यास मिळेल. म्हणून वास्तविक योगी किंवा ज्ञानी आहेत ते नित्य भौतिक अस्तित्वात कारणीभूत असणाऱ्या इह सुखाकडे आकर्षित होत नाहीत. मनुष्य ज्या प्रमाणात प्राकृतिक इंद्रिय सुखामध्ये आसक्त होतो, त्या प्रमाणात तो भौतिक दुःखाच्या जंजाळात पतित होतो. शक्नोती एव ये सोंडू प्राक्षरीरम विमोक्षणात कामक्रोधो द्वयम वेगम संयुक्ताः सुखी नरा. वर्तमान शरीराचा त्याग करण्यापूर्वी जर मनुष्य प्राकृतिक इंद्रियाचा आवेग सहन करू शकला आणि काम आणि क्रोध यांच्या वेगांना आवरू शकला, तर तो योग्य प्रकारे स्थित आहे आणि या जगात तो सुखी असतो. तात्पर्य: जर मनुष्याला आत्मसाक्षात्काराच्या पथ्यावर उत्तरोत्तर प्रगती करायची असेल तर त्याने प्राकृत इंद्रियांच्या आवेगांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. हे आवेग म्हणजे वाणीयोग, क्रोधवेग,
मनोवेग, उदरयोवेग, जनिंद्रियांचे आवेग आणि जीववेग होत. जो मनुष्य सर्व विविध इंद्रियांचे आणि मनाचे आवेग नियंत्रित करण्यामध्ये समर्थ होतो त्याला गोस्वामी किंवा स्वामी म्हटले जाते. असे गोस्वामी अत्यंत संयमित जीवन जगतात आणि इंद्रियांच्या वेगांचा पूर्णपणे त्याग करतात. भौतिक इच्छा जेव्हा अतृप्तच राहतात तेव्हा त्यांच्यापासून क्रोध निर्माण होतो आणि अशा प्रकारे मन, नेत्र आणि वक्षस्थळ शुद्ध होतात. म्हणून मनुष्याने या भौतिक देहाचा त्याग करण्यापूर्वीच त्यांना संयमित करण्याचा अभ्यास केला पाहिजे. जेव्हा हे करू शकतो तो आत्मसाक्षात्कारी असल्याचे जाणले पाहिजे आणि या प्रकारे तो आत्मसाक्षात्काराच्या स्थितीत सुखी असतो. काम आणि क्रोध यांना कठोर परिश्रमाद्वारे संयमित करण्याचा प्रयत्न करणे हे योगी मनुष्याचे कर्तव्यच आहे. यो अंतः सुखो अंतरामस्तता धान ज्योतिर्य रेवयः सयुगी ब्रह्मनिर्वाणम ब्रह्मभूतो अधिगच्छति. ज्याचे सुख अंतःकरणात आहे तो अंतरात सक्रिय आहे आणि अंतरातच आनंद अनुभवत असतो आणि ज्याचे ध्येय अंतरातच आहे तो वास्तविकपणे परिपूर्ण योगी आहे. तो ब्रह्मामध्ये मुक्त होतो आणि शेवटी ब्रह्माची प्राप्ती होते. तात्पर्य, जोपर्यंत मनुष्य अंतःकरणात सुखाचा अनुभव घेऊ शकत नाही तोपर्यंत तो वरकरणी सुख प्राप्त करू देणाऱ्या बाह्य क्रियांपासून कसा निवृत्त होऊ शकेल. मुक्त मनुष्य हा प्रत्यक्ष अनुभवाद्वारे सुखाचा आनंद घेतो. म्हणून तो कोणत्याही ठिकाणी शांतपणे बसू शकतो आणि जीवनाच्या क्रियांचा अंतरातच उपभोग घेऊ शकतो. असा मुक्त मनुष्य बाह्य भौतिक सुखाची मुळीच अपेक्षा करीत नाही. या अवस्थेला ब्रह्मभूत अवस्था म्हटले जाते. या अवस्थेची प्राप्ती झाल्यावर स्वग्रही म्हणजेच भगवत धामात परत जाता येते. लभन्ते ब्रह्मनिर्वाण मृषयः क्षीणकल्मेषः छिद्रद्वैताः यतात्मानाः सर्वभूतहिते रताः. जे संशयापासून उत्पन्न होणाऱ्या द्वंद्वाच्या पलीकडे आहेत, ज्यांचे मन अंतरातच रममाण झाले आहे, जे सर्व जीवांच्या कल्याणार्थ कार्य करण्यामध्ये नेहमी व्यस्त असतात आणि जे सर्व पापांपासून मुक्त आहेत, ते ब्रह्मामध्ये मुक्तीची प्राप्ती करतात. तात्पर्य, पूर्णपणे कृष्ण भावना भावित असलेला मनुष्यच खऱ्या अर्थाने जीवाच्या कल्याणार्थ कार्य करू शकतो. श्रीकृष्ण हे सर्व गोष्टीचे उद्गम आहेत. याचे ज्ञान वास्तविकपणे जेव्हा मनुष्याला होते तेव्हा त्या भावनेमध्ये तो जे कार्य करतो ते सर्वांच्या कल्याणार्थ असते. श्रीकृष्ण हे परमभोक्ता, सर्वश्रेष्ठ अधिपती आणि परममित्र आहेत. या गोष्टीची विस्मृती ही मानव समाजाच्या दुःखास कारणीभूत असते. म्हणून संपूर्ण मानव समाजामध्ये या भावनेची पुनर्जागृती करणे हे सर्वोच्च कल्याणकारी कर्म आहे. ब्रह्मामध्ये मुक्ती प्राप्त झाल्या वाचून मनुष्य अशा प्रकारचे सर्वोत्तम कल्याणकारी कर्म करू शकत नाही. कृष्ण भावना भावित मनुष्याला श्रीकृष्णाच्या सर्वश्रेष्ठत्वाविषयी मुळीच संदेह नसतो, कारण तो सर्व पापातून पूर्णपणे मुक्त झालेला असतो. हीच दिव्य भागवत प्रेमाची स्थिती आहे. मानव समाजाच्या केवळ भौतिक कल्याणार्थ कार्यरत असणारा मनुष्य वस्तुतः कोणाची मदत करू शकत नाही.
स्थूल शरीर आणि मन यांचा तात्पुरता दुःख परिहार हा संतोषजनक नसतो. मनुष्याला त्याच्या भगवंताशी असणाऱ्या संबंधाची विस्मृती हीच त्याच्या जीवनाच्या कठीण संघर्षातील अडचणीचे वास्तविक कारण असते. जेव्हा मनुष्याला श्रीकृष्णाशी असणाऱ्या आपल्या संबंधाची पूर्णपणे जाणीव होते तेव्हा तो शरीर भौतिक जंजाळात असला तरी तो मुक्त जीवच असतो. काम क्रोध विमुक्तानां यतीनां यतचेतसाम अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मानम. जे क्रोध आणि सर्व भौतिक इच्छापासून मुक्त आहेत, आत्मसाक्षात्कारी आत्मस्वयंमी आहेत आणि सतत पूर्णत्वाकरिता प्रयत्न करीत आहेत, त्यांना निकट भविष्य काळात ब्रह्मामधील मुक्तीची निश्चिती असते. तात्पर्य: मोक्षासाठी निरंतर प्रयत्न करणाऱ्या संतजनामध्ये जे कृष्ण भावना भावित मनुष्य असतो तो सर्वोत्तम आहे. या वस्तुस्थितीची पुष्टी श्रीमद भागवतात पुढील प्रमाणे करण्यात आली आहे. यत्पाद पंकज पलाश विलास भक्त्या कर्मशयं ग्रथितमृत ग्रंथयति संतः तद्वन्न रिक्तमत यो यत यो अपि रुद्ध सोतो गानास्त स्मरणं भज वासुदेवम. भक्तिपूर्ण सेवेद्वारे पुरुषोत्तम भगवान श्री वासुदेव यांची भक्ती करण्याचा प्रयत्न कर. जे सकाम कर्माच्या तीव्र आणि सखोल इच्छांचे समूळ उच्चाटन करून भगवंताच्या चरणकमलांची सेवा करण्याचा दिव्य आनंदात युक्त झाले आहेत. त्यांनी जितक्या प्रभावीपणे इंद्रिय वेग नियंत्रित केले आहेत तितक्या प्रभावीपणे इंद्रिय वेग नियंत्रित करण्याचे सामर्थ्य मोठमोठ्या ऋषीमध्ये नाही. बद्ध जीवामध्ये कर्मफलांचा उपभोग घेण्याची इच्छा इतक्या खोलवर मूळ धरून असते की मोठमोठ्या ऋषींना महत प्रवास करूनही अशा इच्छा नियंत्रित करणे अत्यंत कठीण असते. भगवत भक्त हा कृष्ण भावना भावित भक्तिपूर्ण सेवेमध्ये सतत युक्त असल्यामुळे आणि आत्मसाक्षात्कारामध्ये परिपूर्ण असल्यामुळे त्याला ब्रह्मामध्ये मुक्तीची प्राप्ती अत्यंत शीघ्र होते. आत्मसाक्षात्काराचे त्याला संपूर्ण ज्ञान असल्यामुळे तो सदैव समाधीस्थच असतो. यासाठी योग्य उदाहरण द्यावयाचे झाल्यास दर्शने ध्यान संस्पर्शे मत्स्य कुर्म विहंगमा स्वानपथ्यानि पुष्पणंती तताम हंपी पद्मज. दर्शन, ध्यान आणि स्पर्श याद्वारे मासा, कासव आणि पक्षी आपापले पिल्ले पोसतात. त्याचप्रमाणे हे पद्मजा मी देखील करतो. मत्स्य आपल्या संततीकडे केवळ पाहून त्यांचे पालन पोषण करतो. कासव केवळ ध्यानाद्वारे आपल्या संततीचे पालन पोषण करतो. कासवाची अंडी जमिनीवर घातली जातात आणि कासव पाण्यात असतानाच अंड्यावर ध्यान करते. त्याचप्रमाणे कृष्ण भावनायुक्त भक्त जरी भगवत धामापासून अत्यंत दूर असला तरी तो कृष्ण भावना भावित सेवेद्वारे सतत केवळ त्यांचे स्मरण करून भगवत धामात उन्नत होऊ शकतो. त्याला सांसारिक दुःखांची व्यथा भासत नाही आणि जीवनाच्या या अवस्थेलाच ब्रह्मनिर्वाण म्हटले जाते. अर्थात सतत ब्रह्मामध्ये तल्लीन असल्यामुळे भौतिक दुःखे नाहीशी होतात. स्पर्शानुकृत्वा बहिर्ब्रह्मा श्वेतावांतरे भ्रुवोहि प्राणापानो समोहो कृत्वा नासाभ्यंतरा चारिणोः यंतेन्द्रियं मनोबुद्धिं मोक्षं
निर्मोक्षम परायणा वेगत च्या भयक्रोधो ये सदा मुक्त येव सा सर्व बाह्य इंद्रिय विषय रोखून दोन भुवयामध्ये दृष्टी एकाग्र करून नाकपुड्यांमध्ये प्राण आणि अपान वायूंना रोखून आणि याप्रमाणे मन इंद्रिय आणि बुद्धी स्वयमित करून मोक्षप्राप्तीचे ध्येय असणारा मुनी इच्छा भय आणि क्रोधापासून मुक्त होतो. जो मनुष्य नित्य व या अवस्थेत असतो तो निश्चितच मुक्त असतो. तात्पर्य कृष्ण भावनेमध्ये संलग्न होऊन मनुष्य तात्काळ आपले आध्यात्मिक स्वरूप जाणू शकतो आणि त्यानंतर तो भक्तियोगाच्या माध्यमाने भगवंतांना जाणू शकतो. जेव्हा मनुष्य भगवद्गीतेमध्ये उत्तम प्रकारे स्थित होतो तेव्हा तो दिव्य स्तरापर्यंत उन्नत होतो आणि यामुळे आपल्या कार्यक्षेत्रामध्ये भगवंताची उपस्थिती जाणण्या इतपत पात्र बनू शकतो. या विशिष्ट स्थितीलाच ब्रह्मनिर्वाण किंवा ब्रह्मामधील मुक्ती असे म्हटले जाते. ब्रह्मनिर्वाणाच्या उपयुक्त तत्वांचे विवेचन करून झाल्यावर भगवंत अर्जुनाला अष्टांग योग या योग पद्धतीच्या आचरणाद्वारे मनुष्य आणि अवस्थेप्रत कसा येऊ शकतो याचा उपदेश करतात. या अष्टांग योगाची 8 अंगे आहेत व ती म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी ही होत. 6व्या अध्यायामध्ये योग विषयाचे विस्तृत स्पष्टीकरण करण्यात आले आहे आणि 5व्या अध्यायाच्या शेवटी त्याचे केवळ प्राथमिक वर्णन करण्यात आले. प्रत्याहार या योग पद्धतीद्वारे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या इंद्रिय विषयांचा त्याग केला पाहिजे. त्यानंतर 2 भुवयामध्ये दृष्टी एकत्रित करून अर्धमिलित नेत्रांनी नासिकाग्रावर ध्यान एकाग्र केले पाहिजे. नेत्र पूर्णपणे बंद करण्याने काही लाभ होत नाही, कारण नेत्र पूर्णपणे बंद केल्यास निद्रावश होण्याचा संभव असतो. तसेच नेत्र संपूर्ण उघडे ठेवण्यानेही काही लाभ होत नाही, कारण तसे केल्यास इंद्रिय विषयांद्वारे मोहित होण्याची शक्यता असते. शरीरातील उदरव आणि अधोगमन करणाऱ्या वायूंचे समत्व साधून नाकपुड्यांमध्ये श्वासोच्छ्वासाची हालचाल रोखली जाते. अशा योगाच्या आचरणामध्ये मनुष्य इंद्रिये स्वयमित करू शकतो. बाह्य इंद्रिय विषयांपासून अलिप्त राहू शकतो. याप्रमाणे तो ब्रह्मनिर्वाणासाठी स्वतःची तयारी करतो. ही योग पद्धती मनुष्याला सर्व प्रकारच्या क्रोध आणि भयापासून मुक्त होण्यास आणि त्या योगे दिव्य स्थितीत परमात्म्याच्या उपस्थितीचा अनुभव घेण्यास सहाय्य करते. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर कृष्ण भावनामृत ही योग पद्धतीच्या आचरणाची सहज सुलभ पद्धत आहे. याचे पुढील अध्यायामध्ये विस्तृत वर्णन करण्यात येईल. कृष्ण भावना भावित मनुष्य हा नित्य भक्तिपूर्ण सेवेमध्ये युक्त असल्या कारणाने त्याची इंद्रिय इतर गोष्टींमध्ये रत होण्याचा धोका नसतो. इंद्रिय संयमित करण्याचा हा मार्ग अष्टांग योगापेक्षा अधिक उत्तम आहे. मित्रांनो, आज या ठिकाणी आपण थांबूयात. जय श्री कृष्ण. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.